आज आज शंभू आणि चिकू दोन्ही पण शाळेत गेले. तर चिकू शाळेत आज पहिला दिवस चिकूचा, तर मम्मीला खूप दुःख झालं आणि चिकू वाचून करमत नाही आहे. चिकू शाळेत गेल्या म्हणून मम्मी खूप रडायला लागली. आज राहील का नाही हा डोक्यात चिंता. हो ना, हो ना. असंच रडू रडू त्या शंभूला पण 4-5 वर्ष शाळेत पाठवलं नाही आणि आता चिकूला पण मनात इच्छा नाही की शाळेत पाठवायची का नाही. तर मग आता जबरदस्ती करून चिकूला शाळेमध्ये पाठवलं. आज म्हणे नाही, म्हणे आज नाही पाठवायचं शाळेत, उद्या पाठवू. मी म्हटलं नाही, त्याला जायचं आहे ना तर जाऊ दे शाळेत. बघितलं का किती धडधड रडायला लागली. जसं काय मी चिकूला दोघांना पण शाळेमध्ये सोडून दिलंय. तर मग चिकूला सोडल्यानंतर मम्मीला खूप जास्त रडायला आलं आणि मम्मी ढसा रडायला लागली. कारण चिकूला पहिल्यांदा आज असं व्यक्त म्हणजे शाळेमध्ये सोडलं त्याचं खंत नाही आहे, पण फर्स्ट टाइम त्याला तिच्यापासून दूर केलं. एवढ्यात आता 4-5 घंटे तिच्यापासून दूर राहणार आहे म्हणून तिला रडायला येतं. तर राहील का नाही म्हणून खंत हे वाटतं तिला, चिंता. पण मग म्हणे काय माहिती आहे का, ह्या वर्षी शाळेत आपण पुढच्या वर्षी टाकू. मग मला करमल का घरी, मग मला हे होईल का. पण त्याला आज ना उद्या शाळेत जाणंच आहे ना, तर शाळेत गेल्याशिवाय त्याला हे कसं कळलं. पण काय केलं, शंभूला बी असंच केलं तिनं. शंभूला जवळपास साधारण 3-4 वर्ष शाळेत पाठवलं नाही. आता शंभूला डायरेक्ट फर्स्ट इयरला शाळेत पाठवलं आपण त्याला, पहिलीला डायरेक्टली. तसं चिकूला बी म्हणे शाळेत आपण नंतर पाठवतो, लहान आहे ते कशाला पाठवायचं हे करायचं. पण नाही, शाळेमध्ये लहान असताना जायला पाहिजेत, जेणेकरून त्यांना अक्षर वळण, बसायची सवय, शाळेत जायची सवय ही लागायला पाहिजेत. पण आमच्या मॅडमला वाटतं की नाही, मुलांना घरी राहूनच सगळ्या सवयी लागतात, मुलांना घरी राहून सवयी लागत नसतात. धन्यवाद इष्टा फॅमिली. मला कळत नाही आमची गाडी पंक्चर कसं काय होती. मी सोबत आलेकीच पंक्चर होते. अगोदर झालेली पापड, काय मिरची भजे, अजून काय मिरची भजे, मसाला पापड, मिरची भजे, मसाला पापड नाही, हा चिप्सचे, बटाटे चिप्स. आणि हे पाहिजे ना, इतकी चटणी खायची त्याच्यावर. फ्लॅक्स सीड्स नाही आवडत म्हणलं. लय भारी मसाला पापड या खायला. लिंबू टाकले का? लिंबू, हो लिंबू टाकला, कोथिंबीर टाकले, करी टाकले, टमाटा टाकला, लय भारी झालं. तर इन्स्टा फॅमिली या खायला सगळे. आता मी दाखवते एक शेव बस. हो, तर आम्ही आलेलो आहोत दादूकडे. तर दादूच्या मम्मीनं, दादूच्या दीदीनं, दादूच्या माऊनं आम्हाला जेवायला बनवलंय, है ना. काय बनवलंय? जेवायला बनवलंय. घरी घ्यायला आलो. घरी घ्यायला आलते परत स्पेशल घ्यायला आले. पोळी भजी, बघा पुऱ्या बनवल्या मस्त, पुऱ्या भजी पुऱ्या आणि एकदम असं. या सर्वांनी खायला, या सगळे जेवायला. पिऊ जेवली तू? हा, छान झालं. चिकू जेवण कसं झालंय? ते बघा आमच्या बारक्याला शाळेत जा वाटतं आणि शाळेत जाण्यासाठी पळत आहे तुर. आणि मोठा शाळेत जायचं नाही म्हणून रडत आहे.